मुंगसे वडिलांच्या स्मृतींना अमर करण्यासाठी वृक्षारोपण, समाजात नवा आदर्श। वडील म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, त्यांच्या आठवणींचा दरवळ कायम राहावा या भावनेने प्रेरित होत मुंगसे तालुका बागलाण येथील निकम कुटुंबाने आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मृतीत वृक्षारोपणाचा एक आगळावेगळा उपक्रम राबवला। समाजात सकारात्मक संदेश देत आणि पुढील पिढीला प्रेरणा देत त्यांनी वडिलांच्या पंचक्रिये दिवशी वृक्षारोपण करून एक नवा आदर्श निर्माण केला। प्रगतशील शेतकरी नानाजी दोधा निकम यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना जपण्यासाठी त्यांच्या मुलांनी पंचक्रियेच्या दिवशी आंब्याचे आणि वडाचे वृक्ष लावण्याचा संकल्प पूर्ण केला। पदवीधर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष महारू निकम आणि प्रगतशील शेतकरी दीपक निकम यांनी हा उपक्रम हाती घेतला। दिवंगत नानाजी निकम यांना वृक्षारोपणाची विशेष आवड होती। त्यांच्या शिकवणीप्रमाणे निसर्ग संवर्धनाच्या दिशेने ही कृती करण्यात आली। या भावनिक आणि विधायक उपक्रमाला नातेवाईक तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास आहिरे, तालुकाध्यक्ष प्रभाकर भामरे, कैलास निकम, भास्कर निकम, पांडुरंग बच्छाव, मंगला बच्छाव, तात्या पवार, प्रमिला पवार, रवींद्र पगार, मोहित पवार, लष्करा पवार, महेंद्र निकम, संदेश निकम, शौर्य निकम आदी मान्यवर उपस्थित होते। संस्कारांचे रोपण जसे मुळात तशी वृक्षांची लागवड जगण्यासाठी या तत्त्वज्ञानावर आधारलेल्या या उपक्रमाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे। हा उपक्रम समाजात चिरंतन स्मरणात राहील। प्रखर न्यूजसाठी अभिमन आहिरे, केकवारी। माझे वडील कैलासवासी नानाजी दोधा निकम यांचं दिनांक 28 मार्च 2025 रोजी दुःखद निधन झालं। आज दिनांक 1 एप्रिल 2025ला त्यांचा पंचक्रियाविधी कार्यक्रम झाला। रीतिरिवाजाप्रमाणे आज कार्यक्रम आपण पूजा वगैरे घेतली, परंतु त्याच्यात एक वेगळा उपक्रम म्हणून आमच्या वडिलांची अस्थिचं विसर्जन आणि राखेचं विसर्जन करत असताना त्यांच्या आठवण राहावी म्हणून त्यांच्या नावाने आज वृक्षाची लागवड करण्यात आली आणि त्यांची जी रक्षा जी आहे त्या रक्षाचं वृक्षामध्ये किंवा वृक्ष लागवड करत असताना ती रक्षा त्या ठिकाणी टाकण्यात आली आणि वृक्ष लागवड केली। त्यामुळे आमच्या वडिलांचं एक आठवण दीर्घायी अशी आठवण राहील। अशा पद्धतीने आम्ही एक छोटासा उपक्रम राबवला।